एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आणखी सोपा होणार. 30 मिनिटांचा वेळ वाचणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी. मुंबईहून पुण्याला जाताना खासदार सुप्रिया सुळे सुद्धा वाहतूक कोंडीत अडकल्या. महाविकास आघाडी सरकारनं बंद केलेलं काम आमच्या सरकारनं पूर्ण केलं. आता वाहतूक कोंडीत थांबण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रियाताईंना उत्तर. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. नागोठणेजवळ कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनं अडकली. महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस सुतकी पद्धतीनं साजरा होतोय. राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर निशाणा. सरकारकडून औपचारिकता म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा. राज ठाकरेंचं वक्तव्य. पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला मीरा भाईंदर जवळ भीषण अपघात. सावरांची फॉर्च्युनर रॉंग साईडनं जात असल्यानं डंपरची जोरदार धडक. लोकप्रतिनिधीच सर्रास नियम मोडत असल्याचं विदारक चित्र. पुणे जिल्ह्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ. डॉक्टरकडून एका दिवसात कुटुंब नियोजनाच्या 97 शस्त्रक्रिया. घाईघाईत चुकीची नस कापल्यानं एका महिलेचा मृत्यू. नागपूरमध्ये विवाहितेसह आईची गळफास घेत आत्महत्या. सासरच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल. 1 महिन्यापूर्वी विवाहितेच्या बाळाचा पोटातच मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला केलं अभिवादन. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं केलं अधोरेखित. महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा. आज आपला महाराष्ट्र झालाय 66 वर्षांचा. जगभरातल्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्वाचा. जागतिक कामगार दिनाच्या सर्व श्रमिकांना शुभेच्छा. लाडक्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं 14व्या वर्षात दमदार पदार्पण. 13 वर्षांचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा दणदणीत आणि संस्मरणीय प्रवास. गेल्या 13 वर्षांपासून जय महाराष्ट्रची थेट, अचूक, बिनधास्त पत्रकारिता. जनतेशी बांधिलकी ठेवत जय महाराष्ट्रचा प्रशासनावर अंकुश. मुंबईतील 227 वॉर्डमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्रचा नारा. भाजप मुंबईकडून महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईमध्ये एकाच वेळी 227 ठिकाणी सकाळी 11 वाजता कार्यक्रमांचं आयोजन. वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर. विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध. काळ्या रंगाचे फुगे उडवत नोंदवला निषेध. महाराष्ट्रात काम करणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे, तसंच महाराष्ट्रात येणाऱ्याला मराठी आली पाहिजे. संजय राऊत यांनी ठणकावलं. मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश. मुंबईमध्ये पकडलं 349 किलो कोकेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पोस्ट करून माहिती. कोलकातामध्ये स्ट्रॉंग रूम समोर तृणमूलचे कार्यकर्ते. मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा तृणमूलचा आरोप. कोलकात्यामध्ये सुरक्षा दल तैनात. राज्यामध्ये आजपासून जनगणना. 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी. राज्यात आजपासून जनगणना. महसूल मंत्र्यांनी स्वतः डिजिटल अर्ज भरला. स्वगणनेला नागपूर जिल्ह्यातून केली सुरुवात. महाराष्ट्र दिनाचं ठाणेकरांना गिफ्ट. ठाण्यामध्ये आजपासून डबल डेकर बस सेवा सुरू. ठाणेकरांचा प्रवास होणार सुखकर. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गिफ्ट. आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार. विरार ते डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा. युद्धभीतीनं तेलाच्या किमती वाढल्या. खनिज तेल $126 वर. 4 वर्षातील उच्चांकी पातळी.